पाहतोय जेसीआय चषक 2026 क्रिकेटचा बिगेस्ट फेस्टिवल आहे। दोन बलाढ्य संघ आमने सामने आता आपल्याला लढताना दिसतील। क्रिकेटचा युद्धाला सुरुवात झालेली आहे। समोर ज्या गाड्या पार्क केलेल्या आहात त्यांच्या ज्या लाईट चालू आहेत त्या लवकरात लवकर आपण ऑफ करा। फायनल मॅचला होते सुरुवात। गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय द फन समाले रिसॉर्ट दापोली सिरीज बाय मेरिट या एंड कडून गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाजाला पाहतोय। जुनेद ईसाने गोलंदाजी ट्रॅक वरती समोर आपण पाहतोय प्रेम असेल हातामध्ये ब्रह्मास्त्र घेऊन तो उभा आहे। धारदार असताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जुनेदच्या विरोधामध्ये कोणत्या रणनीतीनुसार खेळलं जाईल हे देखील पाहावं लागेल। ऑल सेट ऑलरेडी लेट्स प्ले मॅचला सुरुवात। पहिलाच बॉल जुनेदच्या माध्यमातून टाकला जाईल। समोर प्रेम तयार आहे चेंडू खेळण्यासाठी। पहिला बॉल अलॉंग द कार्पेट खेळला गेलाय मिड विकेट डीपला। उसामा दुसरीच्या हातामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय। एक रन घेतलाय भन्नाट वेगानं जणू काही हुसेन बोल्ट सारखा हा अगदी फलंदाज पाहिलाय। पहिल्या बॉलवरती रन्स मात्र घेतले गेले। 2 फूटचा बॉल टाकला जाईल। या बॉलला पुन्हा एकदा आक्रमकतेने कायसा बॅटची लीडिंग एज घेतली गेली की काय हे पाहावं लागेल। लाऊडली अपील केली आहे। ऑफिशियली कोणताही इशाराही तिथे येत नाहीये। पंच तटस्थ आहेत। डॉट बॉल आहे। पहिला बॉल दुहेरी धावांचा आला त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर दुसरा बॉल लगेच डॉट बॉल आलाय। जुनेद यांची कमाल धमाल बेमिसाल आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते। याच्या अगोदर एका बलाढ्य संघाला त्यांनी पराजित केलं, फायनलचं तिकीट बुक केलं आणि आता मात्र ग्रँड फायनलचा सामना खेळतायत। कोण होणार या चमचमत्या ट्रॉफीचा मानकरी हे देखील पाहावं लागेल। पुलटॉस बॉलला अगदी ड्रायव्हिंग स्ट्रोक खेळला गेलाय। लॉंग ऑफच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने जोपर्यंत येतील थ्रो करतील याही बॉलवरती मात्र 2 रन्स मिळून जातील। त्याचबरोबर बॅटरच्या प्रत्येक सिक्सरसाठी जे टीमचे ओनर आहेत मोझंबाई रखंगी यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। त्याच्यासाठी तुम्हाला सिक्सर ठोकावे लागतील। यावेळेसचा बॉल देखील अगदी चांगला टाकला योग्य टप्प्यावरती। बॅट बॉलचा संपर्क नाही सरळ कीपरच्या हातामध्ये आणि प्रेक्षकांसाठी देखील कॅश प्राइज ऑन झालेला आहे। तुम्ही बाहेरच्या दिशेने उभात जेव्हा बॉल तुम्हाला सिक्सर जाईल आणि सिक्सरच्या अगदी दिशेने तुम्ही बॉल येतोय आणि बाहेरच्या दिशेने तुम्ही कॅच पकडलात तर महफिल रेस्टॉरंट यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल। महफिल रेस्टॉरंट आहे यांच्याकडून तुम्हाला बाहेर कॅश पकडल्यानंतर 100चं कॅश प्राइज असेल। अनेक जण गाड्यांवरती बसलेत तुम्ही निश्चित बाजूला उभे राहू शकता। 100चं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल। त्याचबरोबर यावेळेसचा बॉल आपण पाहतोय तर कमालचा स्ट्रोक खेळला गेलाय। संकेतच्या बॅटमधून एक सुमधुर पाहायला मिळतोय आणि इथे 4 रन्स मिळतील। षटकाचा खेळ समाप्त विदाउट लॉस 9 रन्स ऑन बोर्ड। जेसी फैजान या संपूर्ण स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। छान असं मॅनेजमेंट अशा प्रकारच्या शुभेच्छा दिलेत आणि ते दुबईवरून ही संपूर्ण स्पर्धा स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून आनंद घेत आहेत।
जे फैजान पुरकर सर, तुमचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. ही सदरची स्पर्धा आपण दुबईवरनं पाहत आहात. पहिल्या षटकामध्ये 9 रन्स खर्च केले. बॉलिंग मार्कवरती आपण गोलंदाजाला पाहतोय. त्याचबरोबर अगदी तुमच्यासाठी प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा डबल ऑफर आता आम्ही घेऊन आलोय. ग्लोबल टूर्स अँड ट्रॅव्हल्स ज्याचे सर्व फैजानभाई फोरकर यांच्याकडनं देखील तुम्हाला कॅश प्राइज दिलं जाईल आणि मैफिल रेस्टॉरंट यांच्याकडनं देखील तुम्हाला 100चं कॅश प्राइज दिलं जाईल. पण कधी तुम्हाला सिक्सरच्या बाहेर जो कॅच पकडला तर तुम्ही तो चेंडू पकडला ना तरच तुम्हाला मात्र ते 100चं कॅश प्राइज असेल. समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केलेला आहे. एका हाताने चेंडूला पकडण्याचं मोठं धाडस केलंय. या बॉलवरती पुन्हा एकदा रन्स मिळून जातील. पुढचा चेंडू टाकण्यासाठी रोहित तयार आहे. यावेळेचा बॉल फुलटॉस बॉल होता, परंतु तेवढा मोठा फटका देखील व्हायला मिळत नाहीये. प्रेम यांना चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली होती. फुलटॉस बॉल वरती आक्रमण करण्याची संधी होती. संधीचं सोनं करता आलं नाही. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेसाठी देखील आम्हाला ज्यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे ते आदरणीय राजेश घोसाळकर सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. दादांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करत आहोत. आणि त्याचबरोबर आपण त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान JCI दापोलीचे प्रेसिडेंट आदरणीय डॉक्टर कुणाल मेहता सर यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. माझ्याकडे तुम्हाला सर्वांना मला घेऊन जावं लागेल. पुन्हा एकदा यॉर्क लेंथ वरती बॉल होता. समोरच्या दिशेनं अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफचा खेळाडू त्या चेंडूपर्यंत पोहोचला आणि याही बॉलवरती 2 रन्स मिळतात. षटकार चौकांचा बहुसार होत नाहीये. सायंकाळचं सत्र म्हटलं की विकेट थोडंसं रंग बदलते आणि रंग बदलला ना की विकेट थोडीशी स्लो होते. बॅटिंग करणं तेवढं शक्य नाही आणि इतिहास गवा आहे दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये इथे अगदी चेस करणं कठीण जातं. परंतु याच्या अगोदर DCL मध्ये थोडंसं उलट ठरलेलं आहे. थोडा बदल आपण पाहिलाय कारण ओमकार मोरेच्या वादळी खेळीनं एक इतिहास रचला की चेस होऊन दिले. ओ यावेळेस वल कनेक्ट आहे. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चेंडूला लागले पंख. आभाळात चेंडू मात्र करण्यात आली आहे. दोन्ही संघांची मनशा हीच आहे की या चमचमत्या ट्रॉफीवरती आपण पाहतोय मोजमभाई रखांगे जे टीमचे ओनर त्यांच्याकडून 500चं कॅश प्राइज मिळालेला आहे. या आपण फलंदाज पाहतोय संकेतसाठी ते कॅश प्राइज झालेला आहे. पुढचा बॉल अगदी रोहितच्या माध्यमातून टाकला जाईल. या बॉल वेळेचा बॉल देखील फुल टॉस आहे पण तो क्षेत्ररक्षक आहेत. आता चेंडूनं मात्र दम तोडलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. संकेत यांची पारी संपुष्टात आलेली आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटर बाद होणार आहे. जो संकेत अगदी विस्फोटक रूप त्यांनी धारण केलं होतं तो संकेत आता लगेच बाहेर चाललाय. एक सिक्सर आल्यानंतर मोठा फटका खेळण्याची आवश्यकता नव्हती. लगेचच तिथे क्षेत्ररक्षकाने कोणती चूक केली नाही. नवीन फलंदाज नंबर 3 वरती त्याला पाठवलं जाईल. फलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय मुनीब यांना आपण पाहतोय. मुनीब आलेले आहेत. हा देखील तितका साक्तीचा खेळाडू आहे. पहिलं षटक फक्त पॉवर प्ले होतं. 4 षटकांचा सामना आपण खेळतोय किंवा त्याचबरोबर मुनीब यांच्यासाठी फराजभाई रखांगे यांच्याकडून प्रत्येक सिक्सर साठी 500चं
ओसेद आणि फराजबाई यांच्याकडून 500 कॅश प्राइस सिक्सर साठी आलेला आहे. यावेळेसचा बॉल लॉंग ऑनच्या परिसरामध्ये पहिलाच बॉल आणि इथे मात्र मुनीब यांची पारी संपली आहे. बाहेर जावं लागेल. गोल्डन डकचा शिकार इथे मुनीब झालाय. न्यू बॅटर नेम प्लीज. निशी यांना पाठवलं गेलेलं आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त. लॉस ऑफ 2 विकेट्स 20 रन्स. 20 रन स्कोर बोर्डला लागलेले आहेत. सनी कोणचा संघ प्रति ओव्हर 10 ची सरासरी मेंटेन ठेवत असताना 2 षटकांमध्ये त्याने 20 रन्स बनवलेत. सायंकाळच्या सत्रातही आपण स्पर्धा पाहतोय. जेसे चषक 2026. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा ती फन समाली रिसॉर्ट दापोली सिरीज बाय मेरिट या एंड कडून गोलंदाजीसाठी ओमकार मोरे याला आपण पाहतोय. DCL चा हा प्लेअर ऑफ द सिरीजचा अगदी मानकरी ठरला होता खेळाडू. दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये त्या स्पर्धेला पहिल्यांदा खेळला तो आणि त्याच्यानंतर आतापर्यंत अनेक रसिक प्रेक्षकांची मन जिंकले त्या खेळाडून. त्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू दुखापतग्रस्त देखील झाला होता. तरी सुद्धा आपल्या टीमला त्याने वेल कॉन्ट्रीब्यूट केलं आणि दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये इतिहास रचण्याचं काम केलं होतं. कारण प्रथम फलंदाजी करणारा सायंकाळच्या सत्रामध्ये विजय मिळवतो. त्याच्या उलट दिशेनं मात्र ओमकारने एक हाती किल्ला लढवत असताना अर्धशतक देखील ठोकलं होतं. कव्हर ड्राईव्हच्या या ठिकाणी आपण पाहतोय तर गेला गेला आहे. बघता बघता रन्स मात्र मिळून जातील. पहिल्या बॉलवरती 2 रन्स आलेले आहेत. धावांचा वेग तुम्हाला वाढवावा लागेल. किमान 45 प्लस 45 पेक्षा जर का अधिक धावा स्कोर बोर्डला लागल्यानंतर एक चांगला टोटल उभा राहू शकतो. एक फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे तुम्हाला ही महत्वाचे बॅटल पाहतोय. ओ शाम की चाय और बड़ो की राय आपको समय समय पर लेना चाहिए. स्विच करण्याचा प्रयत्न होता. प्रेम यांना अगदी हर्ट केलंय. त्यांना बाहेर पाठवलंय. यष्टीन सावेत फर्निचर डिस्ट्रॉय लाखोड तोड बॉलिंग. ओमकार मोरेची काय कमालची गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन फलंदाज आता दाखल होतोय. हॅलो चिक. ओमकार मोरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. चिपळूण एक्सप्रेसच्या दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये स्वतःच्या गोलंदाजीचे दास्तान लिहिताना आपल्याला पाहायला मिळाले. लाकूडतोड गोलंदाजी फर्निचर हॅज बीन डिस्ट्रॉय अशा स्वरूपाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. मातब्बर गोलंदाज आहे. गोलंदाजी देखील तशाच पद्धतीने आहे. रत्नागिरी टेनिस बॉल क्रिकेटच्या ऑलराऊंडरच्या यादीमध्ये अग्रगण्य क्रमावरती याचं नाव आपल्याला पाहायला मिळतंय. ओ हो 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 यावेळेस अफलातून दर्जाचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने कटवण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू फरार होतोय. बाईच्या रूपानं चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतो ब्रॅडेड खणखणीत असा चौकार. मिळत धावसंख्या मात्र पुढे गेलेली पाहायला मिळते. अंतिम सामना आहे. महामुकाबला आहे आणि या महामुकाबल्यामध्ये एक टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न सनी कोण या संघाच्या माध्यमातून मिळतोय.
यावेळेस मात्र आक्रमण केलं गेलंय, मोठा फटका येतोय, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, चेंडू मात्र चाललाय सीमारेषा पार, होईल फरार, येईल ब्रँडेड खणखणीत उत्तुंग असा षटकार. यावेळेस मात्र आक्रमण उपसलं गेलंय, आक्रमणाचं शस्त्र मात्र यावेळेस त्याच खेळाडूच्या माध्यमात उपसलं गेलं, मागच्या मॅचचा हिरो. यावेळेस त्याच्या विरोधात फलंदाजांनी मात्र आक्रमण केलेलं पाहायला मिळतंय. सातत्यानं तुम्हाला चांगल्या रीतीनं गोलंदाजी करावी लागेल, कारण क्रिकेटच्या पटलावरती असं म्हणतात, कालच्या दिवसावरती आजचा इतिहास लिहिला जात नाही. तुम्ही प्रेझेंटमध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी करता, वर्तमानामध्ये तुम्ही टाकलेले चेंडू ही तुमची दास्तान या ठिकाणी ठरवत असतात. यावेळेस मात्र काय घडलंय मैदानाच्या आत, धावसंख्या 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. मेगा फायनल मध्ये स्वतःच्या संघाला एक सुदृढ अवस्थेकडे देण्याची कामगिरी फलंदाज निखिल यांच्या माध्यमातून केली जाते. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार आहे. हो, यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला मात्र फ्लिक केलंय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. टिपला गेला झेल, संपतो इथं मात्र निखिलचा खेळ. गोलंदाज मात्र सक्सेसफुल होतोय. एक तेरी एक मेरी, जशास तोडीस तोड उत्तर, ईट का जवाब पत्थर से, मैदानाच्या ते समीकरण पाहायला मिळतं. JCI चषक 2026 आणि अंतिम सामना महामुकाबला आपल्या समोर रंगला जातोय. एका बाजूला इमाद पॅकर तर दुसऱ्या बाजूला मात्र सनी कोणचा मातब्बर संघ एकमेकांसोबत लढताना पाहायला मिळतात, दोन हात करताना पाहायला मिळतात. अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाजी मार्कवरती देण्यात आली आहे. हसन पहिला चेंडूला मात्र कट केलं गेलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत मात्र फलंदाजाने रोटेशन ऑफ स्ट्राईक या ठिकाणी केलेली पाहायला मिळते. हे अंतिम षटक आहे. या षटकामध्ये अधिकतम धावा गोळा करण्याचा मानस दोन्ही फलंदाजांचा असणार आहे. परंतु यावेळेस काय घडलंय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आत झाला आणि त्या प्रयत्नामध्ये नजर घटी, दुर्घटना घटी. रनआउटच्या रूपानं फलंदाज मात्र डगआउट मध्ये मागे परतलाय. मुस्तकीन बॅक टू द प्रेव्हिलियन म्हणावं लागेल. एक मातब्बर नाव होतं, स्वतःचं विकेट मात्र या ठिकाणी सॅक्रिफाईस केलं गेलंय. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आत अंकित या ठिकाणी दाखल झालेत. हो, यावेळेस मात्र दडपण पाहायला मिळतंय. अतिरिक्त वेग धारण करण्याचा प्रयत्न, अवंत रूपाची धाव संख्येवरती मात्र या ठिकाणी नोंदवली जाते. आपण जर बघितलं तर तुम्हाला आता मात्र शांततेत गोलंदाजी करावी लागणार आहे. सामन्यामध्ये शेवटचा अंतिम षटकाचा तरार दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू, थोडीशी उसळी आणि वलन अतिरिक्त चेंडूने घेतले, त्याला मात्र टॅकल करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या फलंदाजांचा झालाय. बघता बघता एक धाव आणि तिला मात्र दुसऱ्या धावेत धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. शेवटचा अंतिम षटकाचा तरार आहे आणि या षटकामध्ये अधिकतम धावा गोळा कराव्या लागणार, कारण समोर देखील ओसामा असेल किंवा ओमकार मोरे सारखे मातब्बर फलंदाज आहेत. मागच्या सामन्यामध्ये त्यांची फळी देखील या ऐतिहासिक मैदानावरती तळपली आहे. 40-45 धावांपर्यंत तुम्हाला टार्गेट सेट करावं लागेल, जेणेकरून समोरच्या संघावरती देखील या मेगा फायनलचं प्रेशर देखील बघावयास मिळेल. शेवटचा अंतिम चेंडू, काही चेंडूंचा खेळ मैदानाच्या शिल्लक आहे. पुढचा चेंडू दर्जेदार पद्धतीने टोलवण्यात यश आलंय. निर्जंतुशाली चेंडू ट्रॅव्हल झालाय.
एकच धाव या ठिकाणी प्राप्त होते. संयमी फलंदाजी आतापर्यंत या शेवटच्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळते. एलिव्हेशन प्राप्त करण्याचा प्रयत्न, परंतु जे टायमिंग, जे प्लेसमेंट फलंदाजाला अपेक्षित होतं ते प्राप्त करण्यामध्ये कुठेतरी अपयश आलेलं आपल्याला बघायला मिळतं. एकेरी धावेवर समाधान मानावं लागतं. या एकेरी धावेनं या अंतिम षटकामध्ये धावसंख्येचं फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतंय. फलंदाजांना आता मात्र आपल्या फळीची तळप दाखवावी लागणार आहे. मोठे फटके खेळावे लागणार कारण ती समयची माग आहे. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाज देखील निपुण असलेला पाहायला मिळतोय. अलायदा पद्धतीचे चेंडू या शेवटच्या षटकामध्ये त्यांच्याकडून हाताळण्यात आले. त्यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला ड्राईव्ह केलाय सक्सेसफुलरित्या. डीपमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फेकी केली जाते. तद्वत मात्र रोटेशन ऑफ स्ट्राईक आपल्याला मैदानाच्या सातत्यानं पाहायला मिळतं. या अंतिम षटकाचा जर आपण विचार केला, विवरण बघितलं तर मोठे फटके आणि या मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवण्यात आले. अंतिम चेंडूचा थरार असणार आहे. आतापर्यंत जर आपण शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकाचा अंतिम चेंडू मैदानाच्या डिलिव्हर होणार आहे. किती धावसंख्येपर्यंत संघाला मजल मारण्यात यशस्वी होत आहेत हे देखील बघावं लागेल. आतापर्यंत चांगल्या पद्धतीचे गोलंदाजी मार्कवरती असलेल्या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली. आपल्या गोलंदाजीचा पूर्ण अनुभव पणाला लावून हे 5 चेंडू हाताळलेत. या अंतिम शेवटच्या चेंडूवरती काय घडणार आहे यावेळेस मात्र दडपण पाहायला मिळतंय. अवांतर रूपाची धाव. पंचांचे हात मात्र समांतर होत आहेत. एक धाव अवांतर रूपी धावसंख्येत मात्र या ठिकाणी जोडली जाते. हेच प्रेशर आहे, हेच या मेगा फायनलचं प्रेशर आहे की प्रेशरमध्ये आतापर्यंत जो गोलंदाज टिचून उमारा करत होता, सटीकता आणि अचूकता त्याच्याकडून सातत्यानं मैदानाच्या दाखवली गेली होती. शेवटचा अंतिम यावेळेस मात्र स्ट्राईक केली गेली आहे. टायमिंग आणि प्लेसमेंट संपूर्ण परिपूर्णरित्या, मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होईल. टिपला गेलाय झेल, संपलाय या शेवटच्या चेंडूवरती फलंदाजाचा खेळ. निर्धारित 4 षटकांचा खेळ या ठिकाणी सरपंच, हे जर सरपंच बनायचं असेल, या स्पर्धेची चमचमती ट्रॉफीवरती आपलं नाव जर कोरायचं असेल तर 24 चेंडू आणि 38 धावा सक्सेसफुलरित्या तुम्हाला चेस करावं लागणार आहे. या दुसऱ्या डावामध्ये धावांचा पाठलाग होईल का, चॅम्पियन्स कोण होणार हे ऐकण्यासाठी आपण जातोय जिथं मात्र दापोलीचा गोड आवाज सनी मोहिते सर आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. तुर्तास डीजे वरती एक सुमधुर संगीत ऐकूया आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करूया. या 24 बॉल नंतरला कळेल की कोणता संघ या समतमच्या ट्रॉफीवर आपल्या संघाचं सोनेरी अक्षरानं नाव कोरलं जाईल. निश्चित आपण पाहतोय तर बॅटिंग साठी 2 धुरंधर गेलेले आहेत. एका बाजूला आपण पाहतोय उसामा दुस्ते, आणि उसामा दुस्ते ज्या वेळेला येतात ना, हा खेळाडू अगदी तितकाच शानदार आहे. आणि उसामा दुस्ते यांच्यासाठी त्यांचे जे भाऊ आहेत, त्यांचे ब्रदर आहेत JC फैजान पुरकर, यांच्याकडून प्रत्येक सिक्सर साठी 100चं कॅश प्राइज असेल. लगातार 3 सिक्सर आले तर 500चं कॅश प्राइज निश्चित दिलं जाईल. परंतु JC फैजान पुरकर यांना निश्चित संपूर्ण JCI मेंबर्स यांनी मिस केलेला आहे. परंतु आपण म्हणतो दुबईमध्ये कामानिमित्त ते बाहेर आहेत.
परंतु जेसी फैजान फुरकर यांना आम्ही सर्वजण मिस करतोय. स्पेशली मी समालोचक फैजान फुरकर यांना देखील आम्ही मिस करत आहोत. त्यांचे अगदी जे ब्रदर भाऊ आहेत अकिबाई चिपळूणकर हे देखील त्यांना मिस करतायत. त्यांच्याकडून देखील प्रत्येक विकेटसाठी जे बॉलर असतील त्यांना ओसेत यांच्याकडून 500चं कॅश प्राइज दिलं जाईल. ऑफिशियल मॅचला सुरुवात करायची आहे. 24 बॉल मध्ये 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येक कॅचला साकिब यांच्याकडून 500चं कॅश प्राइज दिलं जाईल. खूप सारे या ठिकाणी इनाम पाहायला मिळत आहेत. बक्षिसांची खैरात पाहायला मिळतच आहे. मॅचला सुरुवात होईल. 24 बॉल मध्ये 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथे सक्सेसफुली रन चेस होतील की नाहीत. डीसीएल चॅम्पियनची हीच ती जोडी होती. याच जोडीनं डीसीएल मध्ये आपल्या टीमला चॅम्पियन बनवलं होतं. हे खेळाडू धुरंधर आहेत. हे खेळाडू चॅम्पियन आहेत. या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये दहाडलेले प्लेयर आहेत. एका बाजूला आपण पाहतोय तालुका चिपळूण, गाव कडपोळी आणि या कडपोळीचा अभिमान, प्राइड ऑफ कडपोळी अर्थातच आपल्याला ओंकार मोरे पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय त्याजून आपण पाहायला गेलं तालुका मंडणगड आणि त्याचबरोबर गाव वलवतेचा सुपरस्टार उसामा नॉन स्ट्राईकला आहे. पहिलाच बॉल अमितच्या माध्यमातून टाकला जाईल. यॉर्क लेंथ वरती बॉल आहे. पहिला व्हाईट बॉलचा इशारा दिला. वीरवर्धन एन कडून आता इथे गोलंदाजी केली जाईल. सुरुवातीचाच बॉल वाईड टाकलेला आहे. सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. बाहुबलीचा कडप्पा, गोलंदाजीचा टप्पा खूप महत्वपूर्ण आहे. येणारा पुढचा बॉल कोणतं संकट घेऊन जाऊ शकतो आम्ही त्यांच्या. ओस्ट्राटिक बॉल टाकलाय. इथे लाऊडली अपील केली जातीये. पंचांचा इशारा कोणताही अजून पाहायला मिळत नाही. ऑफिशियल तटस्थ आहेत. सुरेख गोलंदाजी म्हणजे जो ओंकार मोरे प्रतिस्पर्धी फलंदाजाला यॉर्क बॉल टाकतो ना, तोच आता सटीक यॉर्कर या फलंदाजाला अमितच्या माध्यमातून टाकला गेलाय. शॉर्ट बॉल आहे. प्रहार करायचं होतं ऑन साइडला. कायच आहे. येस, इथे आपण बघतोय तर नक्कीच अर्धा सामना पकडलाय या क्षेत्ररक्षकानं. ओंकार मोरे बॅक टू द पॅव्हिलियन. इथे विकेट पाहायला मिळते. अमितची अगदी धारदार गोलंदाजी समोर समोर. पहिलाच बॉल वाईड बॉल टाकला. त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर डॉट, मग इथे विकेट. अमितनं आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये समोर जी गाडी आपण दिसते त्यांची लाईट बंद करा. लक्ष्मणच्या थोडस बाहेरचा बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा दिला जाईल. एक्स्ट्रा रन्स मिळत आहेत. समोर जी गाडी आहे ना आपली, लाईट बंद करायची आहे. बर्गमॅनचे तिथे जे आपण मालक आहात त्या गाडीवरती आपण बसलात. ओव्हर द विकेट बॉल. अगदी हाही बॉल योग्य टप्प्यावरती सटीक यॉर्कर आहे. फलंदाजांना इथे रोखून ठेवण्याचं काम केलंय, जखडवून ठेवलंय. तीन चेंडू आतापर्यंत योग्य टप्प्यावरती टाकले गेले. 2 रन्स खर्च केलेले आहेत. एक महत्वपूर्ण विकेट अमितने घेतले. पुढचा बॉल आहे. या बॉलला विरकवण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॅटची कडा 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 बाहेर बाहेर बाहेर. फलंदाज चाललेत बाहेर.
चेक हॅलो चेक आपण पाहतोय तर उसे त्यांच्याकडून लागलेलं कॅश प्राइस 2 विकेट घेतल्यात म्हणजे त्या बॉलरला आता 1000चं कॅश प्राइस लागले. नवीन फलंदाज दाखल झालेले आहेत शंतनू. बॅटिंग साठी शंतनूला पाठवले खूप लवकर आले शंतनू. नंबर 4 वरती येत आहेत. आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत. 2 रन्स फक्त खर्च केलेत जे की बॅटच्या साहाय्याने आलेले नाहीत, जे व्हाईट बॉलच्या साहाय्याने रन्स आलेले आहेत. अमितची गोलंदाजी बघा, धारदार अगदी गोलंदाजी आहे आणि अगदी रफ्तार से गिरफ्तार खिलाडी को कर रहा है खिलाडी. राईट अप ओव्हर द विकेट. पुढचा बॉल आहे शंतनू तयार. या बॉलला अगदी लॉंग ऑनच्या परिसरामध्ये पुन्हा एफर्ट्स, परंतु चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. येतोय मॅक्झिमम मॅसिव्ह स्ट्रोक षटकार. पेहरी मनोस्ता दोन्ही काढून पाहायला मिळते. रन्स घेण्यासाठी इच्छुक, मग त्यानंतर योग्य वेळेचा नकार. षटक क्रमांक आता 1 चा खेळ समाप्त. लॉस ऑफ 2 विकेट्स, 8 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये आता 30 रन्स पाहिजेत. ज्या प्रेक्षकांनी झेल पकडलेला आहे त्या प्रेक्षकांनी लगेच आपण मुख्य मंचाच्या दिशेने मार्गस्थ व्हा, कारण आपण बाहेर झेल पकडलेला आहात. ग्लोबल टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्याकडून 100चं कॅश प्राइज आणि महफिल रेस्टॉरंट रफिक चिपळूणकर आपण झेल पकडलेला आहात. सिक्सरच्या अगदी बाहेर तुम्हाला देखील कॅश प्राइज देऊन आम्ही सन्मानित करणार आहोत. मैफिल रेस्टॉरंट यांच्याकडून 100 आणि ग्लोबल टूर्स अँड ट्रॅव्हल्स त्यांचे सर्व फैजानजी फुरवकर यांच्याकडनं 100चं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. माझ्याकडे जावं लागेल. आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती अंकितच्या हातामध्ये बॉल दिला गेलेला आहे. दी फन समली रिसॉर्ट दापोली सिरीज बाय मेरिट या एंड कडून गोलंदाजीसाठी तयार. समोर असेल उसामा दुसते. पहिलाच बॉल आहे, उसामानं उडवलाय, चेंडू चाललाय वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर. इथे 4. उसामा यांच्यासाठी निश्चित कॅश प्राइज असेल. जर का तुमच्या बॅटमधून सिक्सर आला तर जेसी फैजान फुरकर जे का तुमचे भाऊ आहेत तर त्यांच्याकडून 100चं कॅश प्राइज प्रत्येक सिक्सरसाठी. लगातार 3 सिक्सर आले तर 500चं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. पहिला बॉल सवकर आलेला आहे. उसामा आहे तोपर्यंत हा सामना निश्चित बॅटिंग करणारा संघ यशाच्या दिशेने मार्गस्थ होऊ शकतो. हे उसामा आहे तो मुमकिन है, लेकिन गेंदबाज अंकित है तभी भी मुमकिन है. दोन्ही अगदी खेळाडू अगदी दर्जेदार पाहायला मिळतील. लेफ्ट हँडेड बॉलर आहे समोर राईट हँडेड बॅटर. यावेळेचा बॉल चांगला केलाय कव्हर पॉइंटला. चेंडू मात्र चाललाय इथे वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर. 4. उसामा दुसरे नाव तर तुम्ही ऐकलंच असाल. हा खेळाडूचा संघर्ष पहा. ओ जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता और बिना संघर्ष के कोई महान नहीं होता. जब तक ना पडे हथोड़े के घाव पत्थर पर वो पत्थर भी कभी भगवान नहीं होता. हा संघर्ष चालू आहे. हा उसामा दुसरे मात्र अगदी शेवटपर्यंत लढतोय, आपल्या टीमला कॉन्ट्रीब्यूट करत आहे. येणारा पुढचा चेंडू असेल या बॉलवरती कशा प्रकारचा तुटून पडू शकतो येणारी वेळ सांगेल. पुढचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा कोणताच संपर्क नाही. डॉट बॉल येतोय. गोलंदाजाचं पुनरागमन आहे.
मागचे दोन्ही चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होते, ज्याच्यावरती शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, एक कव्हर पॉइंटला तर एक कव्हर ड्राईव्ह स्ट्रोक होता. संघाचं स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती थांबलेला आहे. 38 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. हे ध्येय दिसायला फक्त इझी वाटतंय, परंतु करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, वाईट बॉलचा इशारा आहे, एक्स्ट्राच मिळून जाईल आणि धाव संख्या 17 या आकड्यावरती पोहोचले. ओ 17 पे खतरा हमें शायद देखने को मिल सकता है. ये आने वाला समय ही बता सकता है क्या 17 पे खतरा लग सकता है. अनोख्या स्टाईल मध्ये बॅटिंग करताना हा स्विच अटेम्प्ट, म्हणजे जे उसाम आहेत ना, अगदी सरळ बॅटनं सातत्याने त्यांना क्रिकेट खेळताना पाहतो, परंतु या मॅच मध्ये अगदी वेगळेपणाचं क्रिकेट दिसतंय. स्विच हिट देखील त्याचा वापर केला जात होता. कमी गतीचा बॉल, धावचीची संधी होऊ शकली असती डिरेक्ट हिट असता तर. शंतनू आता स्ट्राईक मार्क वरती आलेले आहेत. 22चा इशारा तिथे ऑफिशियल. जिंकण्यासाठी अजून देखील 20 धावांची आवश्यकता. 18 रन स्कोरबोर्डला लागलेले आहेत. कोणता संघ जिंकणार? एका बाजूला आपण पाहतोय हिमात पॅकर्स हा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर सनी कोंड आहे. पुन्हा एकदा यावेळेला खूप बाहेर बॉल टाकलाय. हा चेंडू देखील वाईट बॉलचा असेल. एक्स्ट्राच रन्स मिळून जाणार आहे. हळूहळू आपण पाहायला गेलं तर या ध्येयापर्यंत पोहोचण्याचं काम केलं जातंय. पुन्हा एकदा यावेळेला आपण जर पाहायला गेलं तर इतिहास घडवला जाईल का? शंतनू असेल, उसामा दुसते असतील, तर गोलंदाजी मार्कवरती अंकित देखील आहे. विकेटचं पतन झालं तर मॅच मध्ये तुम्ही पुनरागमन करू शकता. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी, बॅटबॉलचा संपर्क नाही, अर्ली मुवमेंट देखील झाली, गतीमध्ये परिवर्तन केले. त्याचबरोबर दापोली नगरपंचायतच्या नगराध्यक्ष महोदया सौ कृपा घाग मॅडम यांचं देखील आगमन झालेलं आहे. मॅडम यांचं देखील सायंकाळच्या सत्रामध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे षटक क्रमांक 2 मधील. हा बॉल खूप महत्वाचा ठरू शकतो. हे षटक इम्पॉर्टंट आहे. मोठा प्रहार करायचा होता, चेंडू पडल्यानंतर काटा बदलतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ आता संपलाय. धाव संख्या जाऊन पोहोचले हिमात पॅकर्सच्या टीमचे 19 ला 2 खेळाडू बाद झालेले आहेत. जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये अजून 19 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 19, जे समीकरण जितकं दिसतंय तेवढं सोपं नाही. सायंकाळच्या सत्रामध्ये विकेट थोडीशी स्लो झाली आहे आणि याचा इम्पॅक्ट मात्र अगदी निश्चित दिसतोय. 12 मध्ये 19 पाहिजेत. बॉलिंग ट्रॅक वरती कोणता बॉलर येऊ शकेल? रसिक प्रेक्षकांसाठी देखील इथे कॅश प्राइज आपण मागाशी देखील एक रसिक प्रेक्षकांनी झेल पकडला, त्याला 200 रुपयाचं कॅश प्राइज मिळालं. ग्लोबल टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि त्याचबरोबर महफिल रेस्टॉरंट यांच्याकडून तुम्ही जर का अगदी या 6च्या लाईनच्या बाहेर तुम्ही सिक्सर आला आणि तुम्ही बाहेरच्या बाजूने झेल पकडलात तर तुम्हाला अगदी 100 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल ग्लोबल टूर्स अँड ट्रॅव्हल्स कडून आणि त्याचबरोबर महफिल रेस्टॉरंट यांच्याकडून देखील. 12 बॉल मध्ये आता 19. या बॉल मध्ये पहिल्याच बॉलवरती जर का विकेट घेतला या बॉलरनं तर मोझम रखांगे यांच्याकडनं 1000चं कॅश प्राइज या बॉलरला दिलं जाईल. बॉलर तयार आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज पाहतोय नाझीर से. वीरवर्धन यांकडून गोलंदाजीसाठी तयार आहे नाझीर. ओ यावळचा बॉल, वाह वाह वाह, चुम्मेश्वरी चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क, सिक्सर. आता 100 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. लगातार 3 आले ना तर एकंदरीत 500चं कॅश प्राइज दिलं जाईल.
मोहसिन रखांगे यांच्याकडून या सिक्सर साठी 500चं कॅश प्राइज आलेलं आहे. अगदी या प्युअर क्लास स्ट्रोक साठी आपण मुस्तकीम मुकादम यांनी देखील या शॉटची अगदी प्रशंसा केली. जाऊन त्याला हात मिळवला, सांगितलं अगदी दर्जेदार फटका होता. नाझीर शेख अगदी पुणे जिल्ह्यातून अगदी बिलॉंग करणारा गोलंदाज पाहायला मिळतोय. महाराष्ट्रातील अनेक नामवंत खेळाडू या सदरच्या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसले. पुढचा बॉल आहे, नाझीर तयार आहे. या बॉलवरती ऑन ड्राईव्ह केलेला आहे क्षेत्ररक्षक वाडिश लॉंग ऑनच्या दिशेनं. या बॉलवरती किती रन, थोडं फंबलिंग पाहायला मिळते. इथे 2 रन्स मिळून जातील. धावांचा वेग आणि ओघ वाढलाय. धावसंख्या आता जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. 27 रन झालेले आहेत. जिंकण्यासाठी 10 बॉल मध्ये आता फक्त 11 धावांची आवश्यकता आहे. उसामा दुसते हे वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावते, त्याला शांत करणं खूप कठीण जाते. बॉलिंग साठी पुन्हा एकदा नझीर तयार आहेत. उसामाच्या विरोधामध्ये पुन्हा प्रहार करायचा होता, प्रॉपर टायमिंग नाही. या बॉलवरती देखील रन्स मिळत आहेत. थोडस पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला मिळते. याही बॉलवरती 2 रन्स प्रचंड वेगाने कंप्लीट करतील. धावसंख्या आता 29 या आकड्यावरती पोहोचले. 9 बॉलमध्ये आता 9 रन्स पाहिजे. त्याचबरोबर उसामाने देखील मागच्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर एक शानदार पारी, 4 बॉलमध्ये 4 सिक्सर देखील आले होते. गुणवान गोलंदाजा विरुद्धमध्ये त्यांनी ती बॅटिंग केली होती. उसामा दुसते, नाम तो सुना ही होगा. पुढचा बॉल आहे, नाझीर तयार आहे. 9 बॉलमध्ये आता 9 रन्स पाहिजेत. मोठ्या मॅचेसचा हिरो पाहायला मिळतोय. या बॉलवरती देखील मिड विकेट रिझर्व मध्ये खेळलाय फटका. एक मिळालाय. योग्य वेळी नकार देखील आपल्या साथीदार शंतनूला दिलाय. येणारे 8 बॉल तुम्हाला सांगून जातील की या चमचमत्या अगदी ट्रॉफीवरती कोणता संघ सुनेऱ्या अक्षरानं नाव करेल. 8 बॉल आहेत, 8 धावांची आवश्यकता. सगळं काही शक्य आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाचं पारडं थोडं जड दिसतंय, कारण उसामा दुसते मैदानाच्या आतमध्ये आहे. नाझीर वरती चांगलं आक्रमण केलं. नाझीर जो का टीमचा महत्वपूर्ण गोलंदाज होता, तिसरं षटक त्याच्या माध्यमातून हँडल केलं जात आहे. पुढचा बॉल आहे, यावेळीचा बॉल डॉट बॉल आलेला आहे. चेंडू पडल्यानंतर खालच्या बाजूला बसतोय, डॉट बॉल येतोय. समीकरणामध्ये थोडासा बदल. 7 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. वो हासिल उन्हीं को होती है मंजिलें जिनके सपनों में जान होती है, वो पंखों से कुछ नहीं होता मेरे दोस्तों, हौसले से उड़ान होती है. समोर जी लाईट आहे ती आपण बंद करा. आपण का तिथे ब्लिंक करताय? आपणास रिक्वेस्ट आहे, मॅच चालू आहे. हा बॉल देखील पडल्यानंतर खालच्या बाजूला बसतोय, परंतु यष्टीरक्षकाच्या माध्यमातून थोडी चूक आहे. चुकीला माफी नाही, परंतु बघता बघता रन्स देखील मिळून जात आहेत. 2 रन्स आता ऍड करावे लागतील. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त. धाव संख्या जाऊन पोहोचले 32 या आकड्यावरती. 6 बॉल मध्ये आता पाहिजे 6 रन्स. व्हॉट अ मॅच. एक मोठा प्रहार. बॅटिंग करणारा संघ चॅम्पियन बनू शकतो. सहा बॉल मध्ये 6 रन्स करण्यासाठी 32 रन झालेले आहेत. चं टार्गेट आहे. 38 टार्गेट आहे. 32 रन झालेले आहे. 6 बॉल मध्ये 6 रन्स पाहिजेत. जर का मुस्तकीम यांनी हा सामना जिंकून दिला तर टीमचे जे ओनर आहेत मोजमबाई रखांगे यांच्याकडून या खेळाडूला 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 5,000चं कॅश प्राइज ऑन झाले, परंतु 6 मध्ये 6 रन्स तुम्हाला डिफेंड करायचे आहेत. डिफेन्स समाली रिसॉर्ट सिरीज बाय मॅरिट या एंड कडून बॉलिंग. पहिला बॉल आहे, डिफेन्सिव्ह स्ट्रोक होता. 1 रन्स मात्र मिळून जाईल. 1 रन्स घेतला, प्रयत्न 2चा होऊ शकतो का?
इथे दुसरे धावायचा प्रयत्न, परंतु 2 रन्स घेतलेत पहिल्याच बॉल वरती. 5 बॉल आणि जिंकण्यासाठी एका चौकाराची आवश्यकता आहे. बॅटर उसामा दुस्ते. 5 मध्ये 4 अतितटीची झुंज. जिकडे लक्ष जाते तिकडे फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक. यशस्वी स्पर्धा पाहायला मिळते. JCI चषक 2026 प्रतिष्ठेची, मानाची, अभिमानाची स्पर्धा. एका चौकाराची आवश्यकता आहे. एक मोठा फटका या ट्रॉफी पासून तुम्हाला अगदी यावेळेला ड्रायव्हिंग स्ट्रोक आपण पाहतोय. आपण पाहायला गेलं तर एकमेव आपल्याला JCI ही संस्था पाहायला मिळते एका सामाजिक कार्यामध्ये निश्चितच अग्रेसर असणारं JCI दापोलीचं अगदी चांगलं काम पाहायला मिळतंय. रसिक प्रेक्षक, आपण ही मॅच झाल्यानंतरला आमच्या बॅक स्टेजला या आणि लागलेल्या अगदी कामांची पोच पावती बघा JCI दापोलीच्या, की त्यांनी भरपूरशी सामाजिक असो, शैक्षणिक असो आणि क्रीडा क्षेत्र असो, या सगळ्या गोष्टी परिपूर्ण मात्र JCI दापोली यांच्या माध्यमातून केले गेलेले आहेत. मॅच झाल्यानंतरला थोडासा वेळ काढा आणि JCI दापोली यांची अगदी कामांची पोचपावती तुम्ही पाहण्यासाठी या. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून अगदी चेंडू पकडण्याचा प्रयत्न झालाय. रन्स मात्र मिळून जातोय. मॅच ऑन झाले. 3 बॉल मध्ये 2 रन्स पाहिजेत. वॉट मॅच. एक चांगला बॉल आला, विकेट जर आली तर हा सामना अगदी चुरशीचा बनू शकतो. 3 मध्ये आता 2. प्रेक्षक बघा या मॅच साठी, फायनलचा थरार पाहण्यासाठी अगदी सर्व जे प्रेक्षक आहेत गाड्या घेऊन आलेत हा सामना पाहण्यासाठी. 3 मध्ये 2 ची गरज आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि यस, हा विनिंग स्ट्रोक आलाय आणि सामना मात्र जिंकलेला आहे हिमात पॅकर्स या टीमनं. आपण पाहतोय स्क्रीन वरती उसामा दुस्ते यांची का लाजवाब कामगिरी इथे आपण पाहतोय. कमालची इथे बॅटिंग देखील पाहायला मिळाली उसामा दुस्तेच्या माध्यमातून. घडला नाही इतिहास, असा इतिहास घडला आहे. तुमचा पाय खेचणारा इथे प्रत्येक जण रडला आहे. ज्या खांद्यावरती तुम्ही या संघाची धुरा सांभाळली त्याच खांद्यावरती आज विजयाचा गुलाल पडला आहे आणि आपण पाहिलंय हिमात पॅकर्स या टीमनं हा सामना जिंकलाय आणि या चमचमत्या ट्रॉफीवरती सोनेऱ्या अक्षरानं देखील नाव कोरले. त्याचबरोबर स्पॉन्सर राजेश शेठ घोसाळकर आणि त्याचबरोबर मिलिंद शेठ आपणास देखील विनंती असेल आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे.